पोरांनो आणि त्यांच्या पोरींनो, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही कुठे चाललोय आपण? पंचगणीला चाललोय आपण, महाबळेश्वरला नाही चाललो. ठीक आहे, पुढे जाऊन जाऊ महाबळेश्वरला. हा, उद्या जाऊ. मौसम बहुत ही प्यारा है. मौसम बहुत ही प्यारा है. कचाकच ऊन पडे आहे. आम्ही एवढ्या उन्हामध्ये आमच्या बिचारा रिओला पण घेऊन चाललो. रिओ चांगला आहे आत्ताच. रिओ प्रॉपर चांगला आहे. मामा मला म्हणतोय की थोडी बॉडी वाढल्याच वाटते. मला कंटेंट क्रिएशनचं कळतं का रे? कंटेंट क्रिएशनचं काय कळत नाही. काय नाही. कंटेंट क्रिएशन शुड बी ऑथेंटिक. बरोबर. किती व्हिडिओ बनवले साधारण? एकच बनवलाय पण 50,000 व्ह्यू आहेत त्याच्यावर. नाटकं शिकू नको मला. मी एक सीझन्ड युट्यूबर आहे. कोविड टू कोविड व्हिडिओ बनवतो. आता नाही, पुढच्या कोविडला येणार आहे मला. नेक्स्ट व्हिडिओ ड्रॉपिंग डायरेक्ट कोविडमध्ये. आता नेक्स्ट जेव्हा मोठी काहीतरी तापा बिपाची साथ आली ना तेव्हा ट्रेलर मग कोविड आली की डायरेक्ट व्हिडिओ. तब्येत छान झाली. हो, तब्येत छान झाली आहे पण डेअरी आत नाही गेली. डेअरी नाही झालं. ते म्हणतात ना, द कट इज गोइंग टू बी लेजेंडरी. त्या दिवशी कट करेल, त्या दिवशी संपला विषय. त्या दिवशी मग डायरेक्ट मग इन्स्टॉलला ते ट्रान्सफॉर्मेशन आणि मग तेच चालू डायरेक्ट. मग लगेच ज्ञान द्यायला सुरू करायचं. वाटाणे. आपको पता है क्रिएटिंग मोनोहाइड्रेट से आपकी बॉडी में एग्जैक्टली होता क्या है? डे 1 आपकी बॉडी में थोड़ा थोड़ा वाटर रिटेंशन चालू है. डे 2 के लिए कल का रील दिखी. माशाल्लाह क्या लड़का है. क्या 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 प्रॉम्प्ट डाला था. क्या प्रॉम्प्ट डाला था. ए यार, तुझा ग्लास नाही काय प्रज्वल? चीयर्स कर फक्त. चीयर्स करून तिला दे. गाडीवाल्यांना घाबरतो तो. काय करतो मग मामा? बघ व्लॉगिंग करतोय. छान पोच दे मामा. तू मोठा इन्फ्लुएन्सर बनतोय. मामा ब्रँडिंग फर्स्ट क्राय. मी दाढी करून आलोय. मी काय नाही झालंय आपलं बोलणं झालंय आपलं. त्यांना आपण आईस्क्रीम इकडे आणून द्यायला सांगायची का? आपण इकडून घेऊ. आता एवढं फिरून कोण जाणार ना त्या साईडला. चालते मला. प्रज्वल, आईस्क्रीम खाणार का? आई ती हातात आणून दिली तर. पाणी स्विमिंग पूलचं हे थंड असल्यामुळे आमचे पोरं पुशअप मारत आहेत वॉर्मअपसाठी. झाली का गरम? कसं वाटतंय? कसं वाटतंय? अरे
माहित नाही फोनमध्ये आवाज नाही येत आपल्या सगळ्यांना सहा पानं येणार. ठीक आहे. एक आणि वाटून झाले की एक 2 पानं काढणार आपण, ओपन करणार. एक असणार पहिलं पान आणि एक असणार हुकूम. जो हुकूम आहे त्याची व्हॅल्यू 0 आहे. आता बेसिकली तुला मी सांगतो, तुझ्याकडे 6 पान आहे, त्यातली ना तुला ऍडिशन लिस्ट ठेवायची, कमीत कमी ऍडिशन ठेवायची तुला. आणि जर समजा तुझ्याकडे तो हुकूम आला तर त्याची व्हॅल्यू बघा. तुमच्याकडे 6 पत्ते गेमचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की हातातले पत्ते कमी करायचे, हातातल्या पत्त्यांची ऍडिशन कमी करायची. कमी कमी पत्ते पण नाही, पत्त्यांची ऍडिशन असेल. 3 + 5 + 2 असं काम करायचं, म्हणजे मोठे मोठे पत्ते पहिले टाकून द्यायचे. आणि जेची काउंट जास्त ना, किंग क्वीन जी आणि 10 ची सगळ्यांची काउंट आणि 9 ला 9 8 ला 8. इकडे ये रे, लय मारतीन ते तुला. इकडे का म्हणतो तुझ्याकडे यायचं माझ्याकडे यायचंय का त्याला? यायचं तुला माझ्याकडं? माझ्याकडे येतो? येतो का? येतो माझ्याकडं? डेंजर जिंकलाय प्रज्वल, 39 आहे. सगळ्यात जास्त कोणाचे? सगळ्यात लास्ट आलेलं आहे ज्योतिबामी. एक गेम खेळा, कदाचित गेम चेंजर असू शकतो. मला एक सांग, लास्ट आणि सेकंड लास्ट मध्ये किती डिफरन्स आहे? 30चा डिफरन्स आहे. 20चा नाही होत या आवाज. जिंकून काय उपयोग नाही यार, मी सगळं मुसळ केला. काय उपयोग नव्हता, दंड आहे ना. तर इंटरव्ह्यू घेतात म्हणलं आपको कैसा लग रहा है. आपण सेकंड थर्ड आहेत, प्रज्वल फर्स्ट आहे. आपल्या दोघात पण त्याच्यात पण 20चा डिफरन्स आहे. असे बापरे. 11 लोकांना सगळ्यांना एक एक शब्द भेटणार. ठीक आहे, मोबाईलवर शब्द दिसणार तुम्हाला. आता 11 पैकी 9 लोकांना सेम शब्द भेटणार. 9 लोकांना सेम शब्द भेटणार. 10व्याला एक जण असा असणार ज्याला शब्द वेगळा भेटणार, काइंड ऑफ तो रिलेटेड असेल त्या शब्दाशी. म्हणजे समजा 9 लोकांचा शब्द टेबल असेल तर त्या 10व्याला शब्द भेटलाय चेअर, असं काहीतरी रिलेटेड शब्द आसपास. आणि जो 11वा आहे त्याला तर शब्दच नाही भेटणार. ठीक आहे, त्याच्या याच्यावर लिहून येणार मिस्टर व्हाईट, म्हणजे तो चोर आहे, चोराला शब्द नाही भेटणार. अंडर कव्हर तो आहे ज्याला वेगळा शब्द भेटला, आणि बाकी सगळे जण नॉर्मल लोक. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यांना मिळून शोधून काढायचंय की चोर कोण आहे आणि ते अंडर कव्हर ज्याला वेगळा शब्द आहे तो कोण आहे. आणि ते करायचं कसं, फोन सगळ्यांना शब्द भेटले की एकेकाने आपल्याला जो शब्द भेटलाय त्याच्या रिलेटेड एक शब्द डिस्क्रिप्शन, एक शब्द बोलायचा. एकच शब्द. म्हणजे आता समजा माझा कलर आहे, सेंटेन्स पण नाही, हा माझा टेबल आहे जर माझं, तर मी बोलणार ब्राऊन, किंवा मी बोलणार रेक्टँग्युलर लॅम्प. टेबल लॅम्प असतो, टेबल लॅम्प, रेक्टँगल, हॉल, असं काहीतरी बोलणार त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे त्यांनी काय होईल, ज्यांना बाकी समजा मी त्या 9 लोकांपैकी ज्यांना सेम शब्द आहे आणि शब्द ऍक्च्युअल शब्द टेबल आहे, तर मी जेव्हा मग लॅम्प म्हणेल सगळ्यांना कळेल हा हा बहुतेक आपल्या टीम रिलेटेड आहे. पण जो ज्याला माहिती नाहीये शब्द त्याला बोलताच नाही ना, तो काहीतरी विचित्र बोलणार आणि मग तो पकडला जाणार. मग ते कसं करायचं सांगतो. एकदा शब्द भेटले ना, सगळ्यांनी एक एक शब्द बोलायचा.
रिलेटेड शब्द. काहीच नाही बोलायचं दुसरं, एक 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 शब्द बोलायचा. असे 2 राऊंड करायचे शब्दांचे. सेंटेन्स नाही चालत का? सेंटेन्स नाही, फक्त शब्द, एक वर्ड एक बोलायचं. वर्ड फक्त. आणि असे 2 राऊंड करायचे. 2 राऊंड नंतर प्रत्येकाला वाटलं असेल की बहुतेक हा काहीतरी वेगळंच बोलला. ठीक आहे, मग प्रत्येकाला वाटेल की हिला वाटेल हा मिस्टर वाईट आहे, हिला वाटेल हा मिस्टर वाईट आहे. असं 2 राऊंडच्या एंडला वोटिंग होणार. प्रत्येकाने फक्त नाव घ्यायचं आणि त्या वोट मधनं एक जण बाहेर पडणार. असं वोट करत राहायचं जोपर्यंत ते मिस्टर व्हाईट आणि ते अंडरकव्हर 2 जण वोट बाहेर करताना राहतात. आपण दोन्ही सांगतो ना, अंडरकव्हर पण सांगायचं. हा, 2 सांगायचे. नाव नाही नाही सांगायचं. नाही, वोट एकच घ्यायचं कोणतरी, ते इव्हेंच्युअली दोघांना बाहेर काढायचं. असं नाव एकच घ्यायचं की कोणाचं वेगळं नाव वाटतंय घ्यायचं? तुम्हाला. कोणाचं काही मग जे तुम्हाला वाटतंय अंडरकव्हरचं घ्या किंवा मिस्टर व्हाईटचं घ्या, कुठलं पण एक घ्या. हा. आता अंडरकव्हर किती ठेवायचे? 11 लोकांमध्ये एक एकच, ते थोडस हे होऊन जाईल. माझ्या मते आपण 2 मिस्टर व्हाईट आणि 1 अंडरकव्हर किंवा 2 अंडरकव्हर. 2 अंडरकव्हर ठेव, एकच मिस्टर वाईट असू दे. दुसरा पण वोट करायचं आहे. आता बाजूला झाली ना. काही बाजूला झाली, काय होती ते माहित नाही. सांगितलं ना. मिस्टर व्हाईट होते. किती वोट आले? एकच आलं ना म्हणजे. एकच आलं, एकच आणि आलं. काकांना पप्पांना एक. आलं, एक. आणि वहिनीला एक. एक मिनिट ना. तू कुणाला दिला? काकांना. मी वहिनीला. दिला. एक एक असं वोट आपले वोट मोजत राहा. हा. तसं नाही, ज्याला वोट मिळाले त्याने असं करा. हा, तेच ना मग. तू कुणाला दिला? 2 करा. आणि मी मंदारला दिला. नाही करचं. सुनबाईंचा काटा निघतोय. काय ते तुझं? मंदार. काय बदला चाललाय भैया. हा, मी पण माझं पण दयानंद काकांना. काय स्क्रेपर म्हणली ती. माझं पण तोच होता. नाही नाही, तुम्ही नाही, नाही. माझं पण तोच होता. माझं पण तोच होता, तिचा पण तोच आहे. मी पण बघितला होता तिचा. हा, मला पण. मग तुलाच नाही आला का? तुलाच नाही काय स्क्रॅपर? मग असं का विचारतोय तू? हा, मग काका होते, माझं पहिलं वोट बरोबर होतं. बरोबर होतं माझं वोटिंग. डॅम्प. हिंदीमध्ये सांगतो. कोण आहे आता? काय? ग्रीन. मामी. व्हाईट. आता ऑरेंज म्हणा, देशाचा रंग घेऊन टाक. कुत्र मुत्र. हे इथं कोणालाच नाही कळालंय. कळालं का तुला काय म्हणले? काय? कुत्र मुत्र. बरोबर बोलले त्या. पप्पा. प्राची. मला प्रज्वल वाटतं. हे प्रज्वल काय बोलला होता तू? ग्राउंड. प्रज्ञा 5. तू काय आहेस? तुला वर आलेला आहे का? मग नाही, ही मिस्टर वाईट नाहीये. ही ते ना. संपला विषय, वोट झालाय. वोट झालेलंच आहे. हा, अंडरकव्हर होती प्रज्ञा. मी सब्जी सांगतो. काय काय? मल्टीफ्लावर. म्हणजे असं शब्दच नाहीये. फ्लावर काय? काय म्हणजे खूप फुलं आली त्याला. मल्टिपल म्हणायचं. मल्टिपल. म्हणजे काय? मल्टिपल. ठीक आहे, ठीक आहे. आता तू काय मिस्टर व्हाईट नाही अजून. हा, आता परत चालू करा voting. त्यांनी सर्च केलं, त्यांनी मिस्टर व्हाईट सर्च केलं. त्यांना मिस्टर व्हाईटचा अर्थ वाटला चोर. आणि ते चालू झाले डायरेक्ट. त्यांना फक्त गेम नाही कळणार. जेव्हा मिस्टर व्हाईट असं लिहिलं ना आपल्याला, त्याचा अर्थ हा असतो की
तुम्हाला शब्द नाही तुम्हाला आला शब्दच नाही माहिती. ज्यांना तुम्हाला आजपर्यंत इथे राऊंड शब्द येत होता एक एक. आता तो असं मग तुम्ही यावेळी ना तुम्हाला आलंच नाही. तुम्ही बाकीचे रिलेटेड शब्द बोलायचे गेस करायचं गेस करायचं झोपायचं नाही बापरे हे गर्मीने खराब झालंय. रात्रीचा अंधार झाली की भीती वाटते उजेडात झोपावं लागते. खाऊन संपलं. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है।